नमस्कार, मी ओमकार ऍक्शन रिएक्शनवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. नुकताच बहुचर्चित धुरंधर हा चित्रपट बघितला. चित्रपट बघितल्यानंतर फक्त एवढंच म्हणावं असं वाटतं की नॅशनल सेंटिमेंटची पट्टी आपल्या डोळ्याला लावली. नॅशनल सेंटिमेंटची पट्टी आपल्या डोळ्याला लावली की आपण आपल्या नॅशनल हिरोंना कसे दाखवत आहोत, काय दाखवत आहोत याचा काहीही विचार करत नाही. आणि ह्याच नॅशनल हिरोंच्या चुकीच्या गोष्टींचं लांगून चलन या चित्रपटांमधून केलं जातं आणि त्याच गोष्टी आपल्यासारखे सर्वसामान्य लोक हे घ्यायला बसलेले आहेत. परंतु यावर कोणीही बोलत नाही, कारण देशभक्ती, नॅशनल सेंटिमेंट्स म्हणजे काही विचारायलाच नको. याबद्दल कुणीही काही बोलायचं नाही. त्यामुळे नॅशनल हिरोंना कसंही दाखवलं तरी आम्ही ते मान्यच करायचं असं हे घेऊन बसलेले आहेत. आणि यामध्ये सगळ्यात एक प्रश्न जो येतो की नॅशनल हिरोजना एवढ्या वाईट पद्धतीने दाखवलं जातं, परंतु याबद्दल कोणीही एक शब्द काढत नाही. हेच जे काही उजव्या विचारसरणीचे आता गप्प बसलेले जे लोक आहेत ना, हे जेव्हा डाव्या विचारसरणीच्या लोकांचे चित्रपट येतात तेव्हा त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचं एवढा अवडंबर करतात की आता जेणेकरून जगाला या गोष्टीपासून धोका आहे, विशेषतः भारताच्या संस्कृतीला कसा धोका आहे हे दाखवण्यात येतं. परंतु उजव्या विचारसरणीचा एकही मूवी क्रिटिक्स, मूवी रिव्ह्यूअर्स जे काही म्हणतात ते याबद्दल बोलताना दिसत नाहीये. का तुम्ही मूग गिळून गप्प बसलेला आहात हे समजतच नाहीये. किती चुकीच्या पद्धतीनं आपण आपल्या नॅशनल हिरोजना दाखवतोय आणि आपण करतोय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, एक साधा माणूस, एक स्टुपिड कॉमन मॅनच्या नजरेतून आपण हा चित्रपट बघणार आहोत. मित्रांनो, धुरंधर चित्रपटाला पहिला पार्ट आला, दुसरा पार्ट आला. पहिल्या पार्टमध्ये मला बऱ्याच गोष्टी खटकल्या, म्हणजे अक्षरशः फालतूपणा दाखवलेला होता काही गोष्टींमध्ये. आता दुसऱ्या पार्टमध्ये त्याच्यापेक्षा जास्त फालतूपणा दाखवलेला आहे. त्याबद्दल आपण काही बोलायला नको. आता तुम्ही लगेच म्हणाल, अरे बापरे, धुरंधर चित्रपट सगळेजण तर पॉझिटिव्ह बोलतायत, तूच एकटा निगेटिव्ह बोलतोयस, म्हणजे अरे बापरे, ह्याची विचारसरणी तर खूपच वेगळी असणार. लक्षात घ्या, माझी विचारसरणी वगैरे काही वेगळी नाही. माझी विचारसरणी ही आहे की माझ्या विचारसरणीमुळं काही लोकांनी न भूत न भविष्यती अशी हॅट्रिक मारलेली आहे. त्यामुळे माझी विचारसरणी कुठली आहे ते तुम्ही समजून घ्या. आता जे चुकीचं ते चुकीचं, याला हे बोलायलाच हवं. आपला मेन विषय काय आहे की नॅशनल हिरोजना तुम्ही काय दाखवता. पहिल्या चित्रपटामध्ये पण घाण केली, दुसऱ्या चित्रपटामध्ये पण घाण केली. हे मी का म्हणतोय, कशासाठी म्हणतोय ते तुम्ही लक्षात घ्या. नॅशनल हिरोज म्हणजे कोण असतात? आपले सोल्जर्स असतात किंवा देशासाठी विशेष कार्य करणारे सायंटिस्ट असतात. असे बरेच आपण यांना नॅशनल हिरोज म्हणतो, शूरवीर म्हणतो. मग यांच्याकडून आपण काय शिकायचं असतं की एक देशभक्ती काय असती, एक प्रेरणा घ्यायची असती, काम कसं करायचं असतं, लॉयल्टी म्हणजे काय असती हे आपण या लोकांकडनं शिकायचं असतं, किंवा ते व्यायाम कसा करतात या गोष्टी शिकायच्या असतात. बरं, या गोष्टी शिकायच्या असतात. आपण प्रत्येक जण ठरवतो. म्हणजे आता समजा चित्रपट लागलाय, सचिन तेंडुलकरचा चित्रपट लागलाय, आपल्याला पण वाटतं अरे बापरे, सचिन तेंडुलकर व्हायला पाहिजे होतं राव, खरंच सचिन तेंडुलकर. मग उद्यापासून लगेच जॉगिंग, उद्यापासून लगेच क्रिकेट. आपण आता लगेच दुसरा चित्रपट आला, शाहरुख खान, जरा शाहरुख खान सारखं व्हायला पाहिजे होतं. शाहरुख खाननं कसं स्वदेशमध्ये सायंटिस्ट केलं, नासामध्ये काम केलं, अरे आपण पण तसं व्हायला पाहिजे होतं, असे आपण लगेच विचार करायला लागतो. मग आता धुरंधर चित्रपट आला. धुरंधर चित्रपटामध्ये काय झालं, प्रत्येकाला हमजा अली मजारी व्हायचा, प्रत्येकाला देशभक्त व्हायचं, प्रत्येकाला सोल्जर बनायचं, प्रत्येकाला असं रॉचा एजंट म्हणून काम करायचंय. बरोबर? हे प्रत्येकाला शक्य आहे का मित्रांनो? हे प्रत्येकाला शक्य नाही. मग आपण काय करतो? आता त्यांनी काय काय केलं त्या चित्रपटामध्ये, तशा आपण गोष्टी करूया. आता चित्रपटामध्ये काय काय केलं, तुम्ही नॅशनल हिरोजना काय काय दाखवलं, तर मग लगेच लोकांनी चालू केलं. काय चालू केलं बघा. मला जमेल नाही जमेल माहित नाही. याला म्हणतात मॅडिस्टरी. शूरवीर सरदार आम्ही. हो, हेच सर्वसामान्य माणूस करतो. हे चित्रपटामध्ये कितीदा दाखवलंय, याचा विचार केलाय तुम्ही? चित्रपटामध्ये तुम्ही काय दाखवलंय, विचार केलाय? नाही, आपण बघत नाही, कारण सेंटिमेंटची पट्टी आपल्या डोळ्यासमोर बांधलेली असते. आपण या चित्रपटांमधनं फक्त हेच शिकलो. चित्रपट पहिला आठवा, धुरंधर, किती सिगारेट्स आणि किती दारूच्या बाटल्यांची ऑर्डर केली, म्हणजे काय म्हणतात, ऍडव्हर्टाइजमेंट केली आहे. विचार केलाय कधी तुम्ही?
हे जेव्हा असतात, जेव्हा दारू पिलेली दाखवली जाते, जेव्हा सिगारेट ओढलेली दाखवली जाते, तेव्हा क्लोथ शॉट का घेतले जातात? तेव्हा त्यांना त्याचं ब्रँडिंग करायचं असतं, तेव्हा त्याची ऍडव्हर्टाईज करायची असते. हा ठीक आहे, तुम्हाला ऍडव्हर्टाईज करायची आहे तर तुम्ही नॅशनल हिरोज का निवडता? नॅशनल हिरोज का निवडता? आता लक्षात घ्या, जेव्हा हमजा अली मजारी जेव्हा पाकिस्तानामध्ये गेलेला असतो रणवीर सिंग, तेव्हा तो त्या हिरोईनला भेटतो, काही इलियाना का काय आहे तिला, तेव्हा तिला तो सांगतो, मी चित्रपटातला मी शॉट दाखवतोय तुम्हाला इथे, तेव्हा तो सांगतो मी काही ड्रग्ज बिग्स घेत नाही, कधीतरी सिगारेट वगैरे ओढतो, कधी तर ओढतो. त्यानंतर जेव्हा 26 आकाराचा अटॅक होतो तेव्हा याचं डोकं सणकतं, तो म्हणजे आईला लई डोक्याला ताप झाला, आता काय खरं नाही म्हणला, 90 मारावीच लागती, 90 मारायची म्हणत तो बाटली हातात घेतो आणि बाटलीला क्लोज शॉट दाखवला जातो, बाटलीची ऍडव्हर्टाईज केली जाते. तुम्ही नॅशनल हिरोजना एवढं बुळगं समजता? एवढे नॅशनल हिरोज बुळगे आहेत की अरे नाही रे बापरे, आता लई टेन्शन आलं, आता सिगरेट ओढायलाच लागती राव, आता दारू प्यायलाच लागते, त्याच्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्हच होणार नाही. एवढे बुळगे आहेत नॅशनल हिरोज की एक 90 किंवा एका क्वार्टरनं त्यांची देशभक्ती जी आहे ती कमी जास्त होते काय? प्रत्यक्षात ते त्यांचा वैयक्तिक छंद म्हणा किंवा वैयक्तिक आवड म्हणून पित असतील, परंतु हे दाखवायची काय गरज आहे? बरं चला समजून घेऊ, या रणवीर सिंग जो आहे तो एजंट म्हणून पाकिस्तानात गेलाय आणि त्या छपरी लोकांबरोबरच आहे, आतंकवाद्यांबरोबरच आहे, त्यामुळे ते तसल्या गोष्टी करत असते. परंतु तुम्ही नॅशनल सिक्युरिटी हेड अजित डोवाल यांच्यासारखं कॅरेक्टर तुम्ही दाखवत आहात, प्लेस करत आहात, आणि तुम्ही काय करतात? सिगारेटची ऍडव्हर्टाईज त्यांच्याकडनं करून घेतायत. लाजा वाटायला पाहिजेत. पीक डिटेलिंग म्हणतात त्याला, पीक डिटेलिंग. अहो ते करत असतील, काय असतील त्यांना 100 नाद, पण तुम्ही हे का दाखवताय? काय गरज काय आहे? लोक हे फक्त तेवढंच घेतात कारण लोकांना देशभक्ती, ते जाऊन आर्मीमध्ये जाऊन, नेव्हीमध्ये जाऊन ते व्यायाम करायचा, ते डोक्याला देशभक्तीचं भूत चढवून घ्यायचं, एवढं सोपं नसतंय. ते कोणाला करायचं नाहीये. तिथं जाऊन रक्षण करायचं ते कोणाला करायचं नाहीये. परंतु यामधनं फक्त सिगारेट कशी ओढली जाते, दारू कशी पिली जाते, हेच फक्त यांना यातनं लोकांना घ्यायचं असतं आणि ते घेतलं जातं. आणि तुम्हाला पण तेच करायचं आहे, कारण तुम्हाला ह्याच्यातून पैसे मिळालेले असतात, ह्यांच्या ऍडव्हर्टाईज करायचे. सगळे जे आहेत दारू प्यायचे, सिगरेट ओढायचे, हे सगळे क्लोथ शॉट घेतलेले आहेत. आणि ह्याचं जे आहे ना, ह्याचं जे काही म्हणतात डिफ्लेक्शन म्हणा किंवा ह्याचं लगेच अंमलबजावणी लोकांनी लगेच चालू केली. काय राव, मॅडी स्टाईल रे, मॅडी स्टाईल. आज सुद्धा ना आरमधून मॅडी स्टाईलनं सिगरेट ओढतो, कसली सिगरेट ओढतो, काय राव, एक नंबर. काय गरज काय आहे सिगारेटची? ते पाकिट बघून मला एक सांगावंसं वाटतं, मला मुंबई बऱ्यापैकी चांगली माहित आहे आणि त्यामध्ये मी एका ठिकाणी एकांना मुंबई दाखवताना, म्हणजे काही ग्रुपला मुंबई दाखवताना, ही मुंबई म्हणून दाखवताना, की हे एक सिगारेटचं दुकान आहे मुंबईमध्ये, प्रसिद्ध ठिकाणी सिगारेटचं दुकान आहे, जगातल्या सगळ्या सिगारेट्स या ठिकाणी मिळतात असं म्हणून मी सांगितलेलं होतं. तर त्या ग्रुपमधल्या 1-2 व्यक्तींनी मला फोन केला की चित्रपटामध्ये जशी सिगारेट दाखवलेली आहे तशी तिथं सिगारेट मिळेल का? आता मला सिगारेटमधलं काही नॉलेज नाही, परंतु मुंबईचा माझा चांगला थोडाफार अभ्यास आहे, त्यामुळं मला ते लोकेशन माहित होतं आणि मी त्यांना ते दाखवलं होतं. बघा, लगेच सगळीकडं हे व्हायला लागतं. काय दाखवत आहात? आमचे शूरवीर जे आहेत ना, ते एवढे बुळगे नाहीत की 90 एका सिगारेटनं यांचं जे काही आहे ना, देशभक्ती वाढेल किंवा देशभक्ती कमी होईल किंवा त्यांना बूस्ट मिळेल, असले नाही आहेत. तुम्हाला त्या दारुड्यांना, आतंकवाद्यांना, दहशतवाद्यांना काय जे दाखवायचं ते दाखवा, आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. परंतु हे काय लावलंय? आणि पीक डिटेलिंग मध्ये, वा पीक डिटेलिंग. एकही उजव्या विचारसरणीच्या मी इतक्या शेकडो व्हिडिओ बघितल्या, एकानं सुद्धा याबद्दल चकार शब्द काढलेला नाहीये. धुरंधर येऊन जवळपास म्हणा, चर्चा या चित्रपटाची 6 महिने चालू आहे, कोणीही बोललेलं नाहीये. तुमचा तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट होय रे. हे उजव्या विचारसरणीचे जे लोक आहेत ना, हे म्हणत असतात की नाही, चित्रपटामधल्या प्रत्येक छोट्या गोष्टीचा जो इम्पॅक्ट आहे ना, तो समाजावर होत असतो. कुणाचे डाव्या विचारसरणीचे पिक्चर येतात तेव्हा त्यामध्ये कसं दाखवलेलं असतं, तोकडे कपडे आहेत, एक पोरगा एक पोरगी आहे, ते दोघं एकत्र येतात, लव्ह मॅरेज होतं आणि त्यांचं पुढे जाऊन भविष्यात लग्न होतं. परंतु हे आता काय सांगतायत की नाही, ती मारहाण वगैरे जास्त काय बघू नका, ते दारू बिरू बाकी काही जास्त तुम्ही व्हायलन्स वगैरे बघू नका,
एंड रिझल्ट बघा, कशी देशभक्ती दाखवलेली आहे, कसा देशाचं महत्व दाखवलेलं आहे. वा रे वा, तुम्ही मूवी रिव्ह्यूवर, घंटा मूवी रिव्ह्यूवर, घंटा तुम्ही मूवी क्रिटिक. याला फालतूपणा म्हणतात, तद्दन फालतूपणा. हे कुठंतरी बंद करायला पाहिजे आणि अशा चित्रपटांना डोक्यावर घ्यायला पाहिजे, कारण या चित्रपटांमध्ये अधिकृत अनधिकृत, संग्रहित असंग्रहित इतिहास हा दाखवला जातो आणि यातून देश आपला कसा चांगला आहे हे दाखवलं जातं. म्हणून या चित्रपटांना तुम्ही डोक्यावर नक्कीच घ्यायला पाहिजे, परंतु आपल्या नॅशनल हिरोंना कसं दाखवलं जातंय त्याबद्दल सुद्धा या पिक डिटेलिंगचं नाव घेणाऱ्या दिग्दर्शकांना, निर्मात्यांना विचारणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आपलेच शूरवीर खरंच या असल्या सिगारेट, दारू ह्याच्यामुळे यांची देशभक्ती कमी जास्त होती का हे जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.